नाही का त्यांच्यासारखं वागायला प्रयत्न करतो आपण असं, राईट. या माझ्या इथे ऑफिसमध्ये पण आय फॉलो रतन टाटा. रतन टाटाचा फोटो माझ्या ऑफिसमध्ये दाखवतो मस्त. ओके. I don't take a right decision. I take a decision and then make it. ओके गुड. चलेगा फाईन. सो आता यांचा सिलेबस संपत आला ऑलमोस्ट. तुमचा आता ऑलमोस्ट 69 डेज बाकी आहे आजपासून नवोदय एक्झाम, बरोबर. येस. बरोबर सिरियस आहे नवोदय. ओके आता नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन डेंजर आहे. नवोदय एक्झाम सिलेक्ट होऊन नवोदय एक्झाम मध्ये राहायला, नवोदय स्कूलमध्ये राहायला जायला कोण कोण आहे रेडी? सगळे बापरे. चला येस. सो आपण जान्हवी दीदीला बोलूया की तुझा नवोदय एक्झाम स्कूलचा तिने एक्झामचा कसा अभ्यास केला होता तुमच्यावर सांगायला शेअर करेल. ओके. मी ज्याला सांगतो ऑलमोस्ट किती दिले, म्हणजे 78 क्वेश्चन्स करेक्ट होते ना 80 पैकी ॲज पर मला. एकच क्वेश्चन चुकला होता तो पण हे होता म्हणजे तो चुकीचा होता, त्याचे मार्क्स मिळाले. ओके ओके म्हणजे 79 करेक्ट. हो 79 क्वेश्चन्स बरोबर आले. 81 क्वेश्चन जो चुकीचा होता तो तिकडून मार्क्स ते मिळाले. करेक्शन होऊन झालं त्यामुळे तिला आउट ऑफ मार्क्स. तिला आउट ऑफ मार्क्स होते ह्याच्यामध्ये, राईट. सो आता कॉम्पिटिशन एवढं वाढले 2 वर्षात ना, खूप वाढले. आणि म्हणजे आता डायरेक्ट नवोदय सिलेक्शन म्हणजे शहरी भागातून तर आपल्याला डायरेक्ट 79 80 78 79 80 पाहिजे आपल्याला असं. ओके. मागच्या वर्षी लँग्वेज पेपर थोडा टफ काढला आणि जरा 76 वर आपटले सगळे त्या पद्धतीने. ओके. थोडं त्यांनी आता मॅथ्स सोडून लँग्वेजकडे टफनेस वाढवला त्यांनी. ओके चालेल. सो आपण आता काय करूया, दीदीकडून चार्वीकडून आपण समजून घेऊया तिने कसा अभ्यास केला होता. ती पहिले शेअर करली तिच्याबरोबर तिने स्टडी कसा केला होता, आपल्या ऑनलाईनवरून तिला काय काय मोटिवेशन मिळालं, नंतर मग तिला कुठल्या स्टोरीज आवडल्या तिला, नंतर तिने प्रॅक्टिस पेपर किती सॉल्व्ह केले. ओके. एक्झामच्या आधी ज्या एक्झाम स्कूलमध्ये एक्झाम होती त्या स्कूलमध्ये पण ती एक्झाम देऊन आली प्रॅक्टिस म्हणून अगोदर. ओके. या सगळ्या गोष्टींचा फायदा कसा झाला. ओके. ती शेअर करेल, नंतर मग तुम्ही तुमचं काही क्वेश्चन असेल ते विचारू शकता. चालेल. ठीक आहे फाईन. येस चालेल. नाव सांग आणि मग सुरू. मी चार्वी गोयकर. आता मी 8वी मध्ये आहे. अभ्यास करायचं म्हणजे हे मी सरांचे लेक्चर वगैरे ऐकायची, त्यांच्याकडून मोटिवेशन वगैरे घ्यायची, त्याचा पुस्तकातून अभ्यास करायची. नंतर ऑनलाईन कोर्स मध्ये काय काय आवडलं तुला इंटरेस्टिंग? स्टोरीज वगैरे ऐकायला मजा यायची. त्याचं समजवायला पण असं मजा यायची ते समजून घ्यायला पण. आणि सगळ्यात छान सर जे क्वेश्चन विचारायचे ते 10 सेकंदाच्या आत उत्तर जेवढं पटकन सांगते तेवढं ट्राय करायचं. वाट लागली तर किती प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह केले तू? 100च्या वर 150च्या वरती काहीतरी झालं. एका पुस्तकावर अभ्यास होत नाही, भरपूर पुस्तक घ्यावी लागतात. कसं नाही, कॉम्पिटिशन खूप हाय जास्त आहे. प्रत्येक वेगळे बुक्स काय सांगतो आपण, कारण प्रत्येक जो ऑथर असतो तो त्याच्या माइंडने बुक लिहितो, बरोबर. एकाचं माइंड आहे, दुसऱ्याच्या थॉट प्रोसेस, तिसऱ्याच्या थॉट प्रोसेस, म्हणजे 3-4 जेवढे पुस्तक असतील प्रत्येकाची लॉजिकल थिंकिंग येईल त्याच्यामध्ये मुलांमध्ये. त्यासाठी आपण वेगवेगळे पुस्तकं सांगतो, प्रॅक्टिस होते. आणि 100 पेपर सॉल्व्ह केले का ना, कसं मग पूर्ण एक तुम्हाला कॉन्फिडन्स होतो, तयार होतात मुलं. ओके. तुमचं माइंड तयार होतं त्यासाठी. मग कसा प्रश्न आला तर तुम्हाला ते जमतो सॉल्व्ह करायला. तेव्हा मग 80 पैकी 79 80 क्वेश्चन्स तेव्हा करेक्ट होतात. ओके. येस. तू स्कूलमध्ये एक्झाम दिली होती, एक्झामच्या नवोदय एक्झाम होण्याच्या आधी सेम स्कूलमध्ये एक्झाम दिली होती, त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? आपण भोसरीच्या स्कूलमध्ये गेलो होतो. म्हणजे तिथं माझं एक्झाम सेंटर होतं नवोदयचं. त्या स्कूलमध्ये मी आधी एक्झाम द्यायला गेली होती. तिथं कसं म्हणजे माइंडला असं रिलॅक्सेशन वगैरे भेटायला पेपरच्या टायमिंगला त्या अवघड नको वाटायचं वगैरे. तिथं चांगलं वाटलं होतं म्हणजे पेपर द्यायला. 2 पेपर दिले होते. 2 पेपर दिले. म्हणजे ज्या स्कूलला आपला पेपर दिला असेल त्या स्कूलला अगोदर आपण महिनाभर आधी तुमचं हॉल तिकीट येतं, ॲडमिट कार्ड येतं, बघा स्कूल कुठले कळतं, तिकडे जाऊन तुम्ही एक्झाम वगैरे द्या असं मी सजेस्ट करतो. जिथे ते पॉसिबल सजेस्ट करा. सो पॅरेंट्सने घेऊन गेले होते आणि तिथल्या प्रिन्सिपलने परमिशन पण दिली होती आणि तिने एकदा दोनदा जाऊन तिथे एक्झाम दिली. तर कसं होतं, आपले जे इमोशन्स असतात ते जरा कूल डाऊन होतात. ओके. स्ट्रेस टेन्शन येतं ना नवीन जागेचं, थोडं नर्वसनेस येतो, ते सगळं निघून जातं. ओके. फक्त अभ्यास आहे की अभ्यास करून नाही होत, हे सगळ्या बाकी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या
करावे लागतात. समजते तुम्हाला? येस. फक्त भाजी आणि भात आणि नाही चालत, लिंबू पापड आला तर मजा येते जरा एकदा. ओके येस. तर हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणून नवोदयची तयारी होते. तो माझा एक्सपिरियन्स म्हणून माझा मी ट्राय करत असतो सांगायला. ओके. जे फॉलो करतात तिथे अमेझिंग रिझल्ट येतात. जे फॉलो करतात तिथे अमेझिंग रिझल्ट येतात. आता आमची रेसिडेन्शियल बॅच आहे, आता 25 ला आहे यावर्षी एक्झाम लवकर आली, 13 डिसेंबरला झाली. होते म्हणजे एकाच वर्षात 2दा असे झाले. म्हणजे 18 जानेवारीला मागच्या वर्षी झाले आणि आता 13 डिसेंबरला एकाच वर्षी 2दा. त्यामुळे 40 दिवस परीक्षा लवकर आली हो. यावेळेस. म्हणजे आता ते म्हणून यांना मी आता थोडंसं सिरियसली आता येस. ओके. सो आपण तुम्हाला काय क्वेश्चन विचारायचे विचारू शकता. हा विचार. दीदी तुम्ही अभ्यास करता वेळेस काय काय स्टॉप केलं होतं? फोनवरून टीव्ही. हे आमच्या घरातला टीव्ही की नाही 2019 पासून बंद आहे आणि तिथं 2023ला तिने एक्झाम दिलेली आहे. 2019 पासून टीव्ही नव्हता आमच्या घरात. म्हणजे आहे टीव्ही पण तिने नाही बघितले. तिने 2 पिक्चर सलग बघितले होते. 31 डिसेंबरला सलग 2-3 पिक्चर बघून घेतले होते. एक संपला की एक. तेवढा एकच दिवस तिला मुभा दिली होती टीव्ही बघायची. तिने एका दिवशी 3 पिक्चर बघितले. एरवी टीव्ही पाहायचा नाही. टीव्ही बघताना फक्त बच्चा सरांचे क्लासेस टीव्ही लावून दिलेले असायचे, ते तिने टीव्हीला बघायचे, बाकीचे नाही. दीदी तुझं ड्रीम काय? एअरोनॉटिकल इंजिनियर. तुझं नवोदयचं रुटीन सांग. सकाळी 5:30ला उठायचं, त्यानंतर ग्राउंड असतं 1 तास 6:30 पर्यंत. त्यानंतर येऊन तुम्हाला जेवायला खायला काय मिळतं, ब्रेकफास्ट काय असतो, लंच काय असतं, तुमचं रुटीन काय असतं, ते सगळं सांगायचं त्यांना. नंतर अभ्यास वगैरे असतं. 7:30ला असेंब्ली असती. त्यानंतर स्कूल टायमिंग 8:30ला नाश्ता. नाश्त्यामध्ये पोहे असतात, भात असतो, कधी कधी मिसळ असती, कधी कधी नूडल्स असतात, इडली सांबार असती. असे डिफरंट टाईप्स असतात. नंतर परत स्कूल टायमिंग 1:30 वाजता जेवण असतं. 2 स्किप झाले. सकाळी बोर्नविटाचं दूध आणि 11 वाजताचा बिस्किटचा ब्रेक. सकाळी असेंब्लीच्या आधी दूध भेटतं आणि 11:15 ते 11:30 ब्रेक असतो 15 मिनिटाचा, तर बिस्किट भेटतं. नंतर हे असतं जेवण असतं 1:30 वाजता. त्यानंतर फ्री टाईम भेटतो. 3:30ला परत रिमिडियल असतं, तिथं ट्युशन घेतलं जातात. 4:45ला ग्राउंड टायमिंग असतं. त्याच्या अगोदर ब्रेकफास्ट असतो. ग्राउंड टायमिंग नंतर भेटतो. अच्छा. ग्राउंड टायमिंग नंतर समजा काहीतरी 5:45 वाजेपर्यंत. 5:45ला मग असं काहीतरी स्नॅक्स टाईपमध्ये भेटतं, भेळ वगैरे असं काहीतरी. नंतर 6:30ला परत असेंब्ली असती. त्यानंतर स्टडी असते, स्टडी करायची. त्यानंतर जेवण असतं आणि परत फ्री टायमिंग. आणि नंतर 10:30ला लाईट होतं, झोपायचं. आणि नवोदयला गेल्यानंतर आपले आपण कपडे धुवायचे, आपले आपण प्लेट वॉश करायचे. तुम्हाला सगळी 1.5 कामं आपली आपली. ते 3 जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये आपलं धुणं धुवायचं आणि आपली सगळी कामं करायची. संडेला पण स्कूल असतं. हो, एकही दिवस सुट्टी नसते नवोदयमध्ये. संडेला पण 2 तास. संडेला पण 2 तास तुम्हाला शाळा असते. फक्त एक बेनिफिट असतो, तुमच्या बाकीच्या गांधी जयंती बाकीच्या जे सुट्ट्या असतात 1-1 दिवसाच्या, त्या ह्यांना नवोदयाला सुट्ट्या नसतात. ते तुम्हाला सगळ्या मिळून काउंट करून दिवाळीची सुट्टी 1 महिना आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या 2 महिने, अशी तुम्हाला 3 महिने सुट्टी मिळते. बाकी तुम्हाला 9 महिने शाळा असते. छान असतं पण नवोदयमध्ये तुम्हाला मोटिवेशनल लेक्चर्स तुम्हाला एक्सपोजर विजिट्स असतात. प्रोग्राम्स घेतात, म्हणजे मुलींसाठी वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, मोटिवेशन असतं, कॉम्पिटिशन कोर्स वगैरे असतात. ते मोटिवेशन सगळे स्पोर्ट्स आहेत, डान्स आहे, अजून काय काय दुसऱ्या शाळेमध्ये फिरायला भेटतं. दीदी हो. गणपतीमध्ये पण सुट्ट्या राहतात. त्या वर्षीपासून बंद केल्या. आधी असायचे. अजून काय आणि स्पोर्ट्समध्ये दीदी स्पोर्ट्समध्ये काय काय असतं? सगळे स्पोर्ट्स असतात. दीदी बास्केटबॉल, फुटबॉल वगैरे सगळे. इंडोर गेम पण असतात. वर्षातनं किती इंटर स्कूल वेळा भेटत महिन्यातून सेकंड सॅटर्डे. पुण्यात तरी सेकंड सॅटर्डे.
नाही सगळीकडे सेकंड सॅटर्डे. नाही आधी सेकंड संडे पण असतं पण त्यांनी तुला प्रश्न विचारला इंडोर गेम्स कुठल्या कुठल्या असतात? चेस असतं, कॅरम असतं, टीटी असतं, टेबल टेनिस. आणि आपण पॅरेंट्सला जे कॉल असतं ना कॉल असं मशीन आहे तिथं कॉल कार्ड सारखं पेटीएमचं असतं ना तसं मशीन आहे. त्याच्यामध्ये कार्ड टाकून कॉल करू शकतो. 3 नंबर असतात, पॅरेंट, फर्स्ट पॅरेंट, सेकंड पॅरेंट आणि गार्डियन. आणि रोज तुम्ही 15 मिनिटं बोलू शकता, त्याला 15 मिनिटाचं लिमिट असतं. पण मुलं इतकी रमून जातात ना, 8 दिवसातून एकच कॉल करतात, ते पण 2च मिनिटं करतात. मुलींना कमी वेळ आहे काहीतरी. नाही 15 मिनिटच आहे ना तो. नाही तू बाकीच्या मुली करतात ज्यांना रमत नाहीत ते तिथे ते करतात. म्हणजे तुम्ही दिवसभरात 15 मिनिटं तुम्ही किती पण वेळा असं ब्रेक घेऊन बोलू शकता किंवा 15 मिनिटं अखंड बोलू शकता. पण ही नाही सहसा करत नाही. पण आठवड्यातून एखादा कॉल येतो फक्त, आहे मी ठीक आहे एवढं सांगण्यासाठी. बरे चांगले. ओके चालेल. अजून काही क्वेश्चन? दीदी, आता तू दिवाळी वेकेशनसाठी आली आहे. क्वेश्चन होता का तू विचार काय झालं? मला पण एक कहना क्या चाहते हो? मला पण तोच प्रश्न झाला. नाशिकला तुझं रिलेटिव्ह कुठे कोणाला तरी भेटायसाठी आले. आणि आम्हाला सरांना भेटायचं होतं, आमचं भेटणं होत नव्हतं. हा. त्यामुळे आज आम्ही सगळं ठरवत आलो. Yes. आता आपल्याला म्हणजे महिन्यातून एकदा तरी म्हणजे काही छोटे प्रॉब्लेम्स येतात, सर्दी खोकला वगैरे, ते त्याचं पण सोल्युशन असतं. म्हणजे तिथं नर्स येते. जर आपण आज रिपोर्ट केलं तिथं हे औषध आणि महिन्यातून एकदा पेरेंट्स येऊन भेटू शकतात आणि सेकंड असं काही साठी. नाही, तुम्हाला घरी सोडतात. आजारी असेल ना तर तुम्हाला घरी सोडतात. तेवढं फ्लेक्झिबल वातावरण असतं. नवोदयमध्ये सगळे प्रिन्सिपल, सगळे टीचर, सगळे वॉचमन, नर्स, सगळा टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ सगळं एका प्रिमायसेसमध्ये राहतो. कुणीही त्या कॅम्पसच्या बाहेर जात नाही, सगळे कॅम्पसमध्येच राहतात. कॅमेरावर पण असतात सगळे. हो, 75 कॅमेरे आहेत. पूर्ण एरिया कव्हर होतो. मुलांच्या हाऊसमध्ये आणि मुलींच्या हाऊसमध्ये कॅमेरे लावायचे नाहीत, हा नियम आहे, कारण प्रायव्हसी हे होते म्हणून. पण बाहेर सगळा एरिया कव्हर होतो. ओके. आणि इथे घाबरणारी मुलं तिथं घाबरत नाही, त्यांच्या हाऊसमध्ये येतो. ओके. फ्रेंड येतो भेटायला. आणि त्यांचा एरिया असा थोडासा हे ना आउटसाइड असतो. हा जंगल साईडला, तर तिथे चित्ता आणि तरस वगैरे पण येतात पाणी प्यायला. वाव. फ्री मध्ये बघायला भेटतात. सिद्धा. मीडिया मीडिया. हरिणचे प्रकार असतात. चांगली गोष्टी. चांगलं आहे ना तुम्हाला? आमच्या इकडे आलेलं आहे, आम्ही बघितलं काल रात्री 8 आमच्या तिकडे एक नाला आहे ना, त्याच्या आतमध्ये कुठे मांजर असेल ती. हा ठीक आहे. बिबट्यावरून नवोदयवर येऊपर्यंत तो बिबट्या नवोदयला गेल्यावर बघा तिकडे गेला. आता आपण तिकडे नवोदयवर येऊ. कम बॅक टू द नवोदय. हा बोल. स्कूलमध्ये युनिफॉर्म असतं वेगळं, त्यानंतर पॉझिटिव्ह आहे पण एक असं शर्ट टाईप भेटतो. 4 कलर असतात, शिवाली, निलगिरी, उदयगिरी, अरावली. इथं 1, 2 हाऊस कुठले कुठले असतात, हाऊसचे कलर कुठले कुठले असतात. म्हणजे हॉस्टेल असतात 4, त्याला नाव दिले शिवालिक, निलगिरी, उदयगिरी, अरावली. शिवालीचा रेड कलरचा शर्ट असतो, उदयगिरीचा येलो कलरचा असतो, निलगिरीचा ग्रीन कलरचा असतो आणि अरावलीचा ब्लू कलरचा असतो. तो शिवालिकचा स्पोर्ट्स वगैरे जायचं असेल तर तीच आपली हे असते. तुमचे क्वार्टर्स कसे असतात, सॉरी तुमच्या हॉस्टेलमध्ये बेड कसे आहेत, किती मुलं तुम्ही एकत्र आहे? म्हणजे एक हॉस्टेल असतं ते 2 मजली असतं. खालच्या मजल्यावरती 24 बेड असतात आणि 2 बेड अशी बंकर टाईपमध्ये असतात आणि वरच्या मजल्यावरती पण 24 बेड आणि 2 बेड बंकर असतात. आणि प्रत्येक हाऊसमध्ये एक मेट्रन राहते. आणि खाली छोटे मुलं झोपतात, वरती मोठे बच्चे नाही, सगळे एकत्र असतात. 6, 7, 8 एकत्र आणि 9, 10, 11, 12 एकत्र. 12 पण किती? ज्युनियर आणि सिनियर असा प्रकार असतो. ज्युनियरचं जे असतं ते लहान मुलं 6वी, 7वी, 8वी
खाली वगैरे नाही, त्यांचं हाऊसच वेगळं वेगळं असतं. शिवालिक ज्युनियर आहे आणि निलगिरी आहे तर सिनियर आहे ना तुमच्याकडं. नाही नाही निलगिरी मग पण- हां मग उदयगिरी. शिवालिक आणि निलगिरी आणि junior. उदयगिरी senior. हम्म. काही असतात 50-100 असं काही ग्रुप नंबर असतो काय एका हॉस्टेलला? 48 मुली 48 एका म्हणजे 50 एका होतात, डॉमेटरीत ते पण 40. मुलींचे पण 4 आहेत म्हणजे ना? मुलींची 4 आहेत. मुलींचे 4 हाऊस आहेत आणि मुलांचे 6 आहेत. मुलांची 8 आहेत. हो 8 आहेत. मुलांची स्ट्रेंथ जास्त आहे. नाही बॉईजचं हॉस्टेल आणि गर्ल्सचं हॉस्टेल वेगळं असतं. हो हो. तुला काय म्हणजे What is your expectation? तरी तू विचारलं पाहिजे. विचार तुमच्या मनातले टिंब दूर झाले, प्रश्न शंका दूर झाले. अजून काय आहे का? हा? अजून टॉयलेटबद्दल काही क्वेश्चन विचारू? ते महत्वाचं आहे रे. ते पण विचारून घ्या, ते पण महत्वाचं आहे. काय केलं आंघोळीचं पाणी वगैरे ते पण विचारून घ्या. सोलरचं कनेक्शन असतं त्यामुळे थंडीत आणि पावसाळ्यात गार पाण्याने आंघोळ करावी लागते. हा ते महत्वाचं आहे. कधी थंडीत आणि पावसाळ्यात सोलर आहे ना, सोडून चालत नाही ते. उन्हावरती असतं ना ते, त्याच्यामुळं आणि त्याला त्यांनी दुसरं कनेक्शन नाही दिलेलं गॅसचं वगैरे, फक्त सोलर इलेक्ट्रिकचं काहीतरी option. नाही केलं त्यांनी. नाही केलेलं तिथं. पण ते पण सवय लागते मुलांना. थंड पाणी आंघोळ करणं ऍक्च्युली चांगलं असतं हो. तुम्ही काय करा जरा कोरल द्या असेल ना, घरी एकदा तुम्ही सकाळी हळूच थंड पाण्याने हळूच ट्रायल करा. कळालं का? आणि मेन म्हणजे ना धुणं धुवायची सवय लावा, कारण मुलांना धुणं धुवायची सर सवय एकदम नसते. भारी आयडिया. पूर्ण बाटली ओतून घ्यायची आणि पुसून घ्यायचं. आईस बकेट चॅलेंज. हे तिचा काहीतरी क्वेश्चन. सर मी एकदा केली. स्टडी मटेरियलचे असे ते सगळे स्कूल आणि जर आपल्याकडे संपला म्हणजे दुकान येतं एक छोटंसं, तिथं सगळं भेटते. टक शॉप येतं गाडीवरचं. आम्ही सांगू शकत टॉयलेट स्वस्त राहतं की त्याचा फॉर्म नाही भरले, तू प्रश्न नाही विचारला. संध्याकाळी 5 तास. हे खूप काय मी शॉप किती वेळ चालू आणि केव्हा दररोज येतो हे? काय दररोज दीड ते 3:30 पर्यंत. टकशॉप येतं त्यांच्या इथे, स्टेशनरी आणि खाऊचे पदार्थ वगैरे ते घेऊन येतात. ओके, दर रोज नाही संध्याकाळी रोज येतात ते, रोज 1:30 ते 3:30. नाशिक नवोदयमध्ये एक छोटी टपरी सारखं दुकान काढले त्यांनी. नाही ते गाडी घेऊन येतात, मुलांच्या साईडला वेगळी आणि मुलींच्या साईडला वेगळी. त्याचे टेंडर निघतात शाळेतर्फे. काय काय लिस्ट वगैरे मुलाला घ्यायची त्यांना ते घेऊ शकतो. नाशिकमध्ये काय ते आयर्निंग आणि वॉशिंग आहे मुलांसाठी, कारण आता ह्यांच्या स्कूलमध्ये सुरू झाले. आतापर्यंत नव्हतं वॉशिंग आणि आयर्निंग, आता ह्या वर्षीपासून सुरू करतात. बार्बर शॉप पण चालू झालं. बाहेर बाहेरच्या लोकांचे. मुलांसाठी बार्बर शॉप पण आहे. तिथे हा ओके हा काय हा फ्रीमध्ये. ते म्हणजे आतमध्ये कोण म्हणजे कसं तेच बाहेरून बार्बर येतात सॅटर्डे संडे, आणि ज्यांना पाहिजे ते प्रत्येक मुलासाठी ना महिन्यासाठी 1445 रुपये सरकारकडून मंजूर होतं. मग हे मुलांना बार्बर शॉप आहे, तसं मुलींच्यासाठी मग सॅनिटरी पॅड वगैरे देतात. म्हणजे ते क्वांटिटी मॅनेज करण्यासाठी इकडे 40 रुपये तर इकडे 40 रुपये असं. मुलींच्यासाठी बार्बर नसतो, मुलींच्या आपल्या आपण तुमच्या तुम्ही बाहेरून करून घ्यायचे. मानस अजून काय? नाही शॉपमध्ये आपण घ्यायचं विकत. शाळेचं मटेरियल असतं ते फ्री भेटतं. मग आपल्याकडे पैसे कसे काय येतात? आई बाबा देतील ना तुमचे तुम्हाला. म्हणजे तिथं मज्जा असते माहिती का, एवढ्या लहान वयात पॉकेट मनी मिळतो. तरी आपल्याकडे पैसे कुठे नाही. आपण तुला पैसे लागतात. सर मला पण एअरनॉटिकल इंजिनियर बनायचे. एअरमध्ये नॉटिकल चला ओके, आपण हिला की आपल्याकडून एक गिफ्ट देऊया. छान सही फोटो घे आमच्या समोरून एक छान. ठीक आहे, हे घे. छान डायरी आहे. तिला आम्ही ड्रीम बुक म्हणतो. हे सगळे ड्रीम्स याच्यात लिहून ठेव मस्तपैकी.
पूर्ण होईपर्यंत ते यातच लिहित हा. ओके आणि सरांना फोटो शेअर करायचे. सई पुढून काढतो असं वाटतं सर संजू पण काढ. निघतोय का? थोडं पुढून पण ये सई फोटो पण घे. छान आहे क्लॅरिटीला ये थोडी पुढे अजून ये 2 स्टेप पुढे अजून हा बस हा काढा तर. हे सगळ्यांनी शांत बसा एक मिनिट सर दर्शन एक क्वेश्चन विचारायचे. 5 मिनिटं थांबा जरा तर मला आईला बुक द्यायची मला खूप भूक लागली आता यावेळेस मी भूक झालो आता. हे बुक माझ्या बहिणीने लिहिलेले आहे, पालकत्वावरती आहे. अरे वा. सफल. नमस्कार सर म्हणून. Yes. बघ आपण एक सगळे गॉड ब्लेस यू आपण आतमध्ये फोटो घेऊ छान फोटो